शेवग्याचे म्हणजेच मोरिंगाचे 300 फायदे आणि 3 मोठे दुष्परिणाम. मित्रांनो, आज आपण मोरिंगा म्हणजेच आपल्या ओळखीच्या शेवग्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे आणि काही महत्त्वाच्या खबरदाऱ्यांबद्दल बोलणार आहोत. मोरिंगा हा पोषक तत्वांचा खजिना आहे. यात 92 विविध प्रकारची पोषक तत्वे, जीवनसत्वे म्हणजेच व्हायटमिन्स, खनिजे म्हणजेच मिनरल्स आणि अमिनो ॲसिड्स आहेत, ज्यांची आपल्या शरीराला गरज असते. याची खासियत म्हणजे बियांमध्ये आढळणारे प्रोटीन याच्या पानांमध्ये असते. हा एक कंप्लीट फूड सोर्स आहे, जो 300 वेगवेगळ्या आजारांवर उपचार करू शकतो. म्हणून तुमच्या बागेत या झाडाला नक्कीच जागा द्या आणि आठवड्यातून एकदा तरी याच्या पानांची भाजी खाण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया मोरिंगा कोणत्या मोठ्या आजारांवर काम करतो. पहिला आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीज. विशेष म्हणजे हे टाईप 1 आणि टाईप 2 दोन्हींवर काम करते. हे स्वादुपिंडाला इन्सुलिन बनवण्यास मदत करते आणि शरीराच्या पेशींना त्या इन्सुलिनचा वापर करण्यास सक्षम करते. उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की यामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी पुन्हा तयार होतात. दुसरा मोठा आजार म्हणजे कॅन्सर. मोरिंगा ब्रेस्ट, ओव्हरीज आणि प्रोस्टेट कॅन्सरसारख्या आजारांना रोखतो आणि पसरू देत नाही. हे ट्यूमरला होणारा रक्तपुरवठा थांबवून ट्यूमरला आकुंचन पावण्यास भाग पाडते. तुम्ही किमोथेरपी किंवा रेडिएशन घेत असाल तरीही याचा वापर सुरक्षितपणे करू शकता. कॅन्सरमधून बरे झालेल्या लोकांसाठी हे पुन्हा कॅन्सर होण्यापासून वाचवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांच्यासाठी मोरिंगा एक वरदान आहे. हे शरीरातील फॅट बर्निंग मेकॅनिझम सुधारते आणि लिव्हरचे कार्य सुधारते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांवर चिकटत नाही. लॅब टेस्टमध्ये असे सिद्ध झाले आहे की यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढते. तसेच आजकाल आपल्या अन्नात आणि पाण्यात कीटकनाशकांमुळे आर्सेनिक नावाचे विष असते. मोरिंगाची पाने हे विष शरीरातून बाहेर काढण्यास आणि लिव्हरला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. फिटनेस प्रेमींसाठी 100 ग्राम मोरिंगाच्या पानांमध्ये सुमारे 10 ग्राम प्रोटीन असते, जे स्नायू म्हणजेच मसल्स बनवण्यासाठी आवश्यक आहे. पचनासाठी यातील व्हायटॅमिन A आतड्यांमध्ये एक संरक्षक थर बनवते, ज्यामुळे अन्न सहजतेने पुढे सरकते आणि बद्धकोष्ठता दूर होते. तसेच यातील ग्लुटॅमिक ॲसिड स्मरणशक्ती सुधारते आणि टायरोसिन मेंदूतील संदेश वहनाचे काम सुधारते, ज्यामुळे वयोमानानुसार होणारा विसरभोळेपणा कमी होतो. पण थांबा, मोरिंगा प्रत्येकासाठी नाही. याचे 3 दुष्परिणाम तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. 1. मुळे खाऊ नका. मोरिंगाच्या मुळांमध्ये स्पायरोचिन नावाचे विष असते, ज्यामुळे नसा लुळा पडू शकतात, म्हणजेच पॅरालिसिस. फक्त पाने खा. प्रमाणाबाहेर खाऊ नका. हे जास्त खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. दिवसाला अर्धा चमचा पावडर किंवा महिन्यातून 2दा भाजी खाणे पुरेसे आहे. गर्भवती महिलांसाठी धोकादायक. गर्भवती महिलांनी मोरिंगा अजिबात खाऊ नये. यामुळे गर्भाशय आकुंचन पावते, म्हणजेच युटेरस कॉन्ट्रॅक्शन होते, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. बाळंतपणानंतर हे सुरक्षित आहे, पण गर्भपणात टाळावे. जर तुम्ही या खबरदाऱ्या घेतल्या तर या भारतीय सुपरफूडचे प्रचंड फायदे तुम्ही सुरक्षितपणे घेऊ शकता. हे कॅल्शियमने हाडे मजबूत करते आणि तुमची त्वचा आणि केस निरोगी ठेवते. आजच तुमच्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.